हॅलो, वेलकम टू द ब्लॉग. सो आम्ही जातोय महाबळेश्वरला. ही इदांची पहिलीच ट्रिप आहे. सो लेट्स गो. निघताना मला असं वाटत होतं की मे बी ऑन द वे खूप पाऊस लागेल, पण लकीली आज पाऊस जास्त नव्हता आणि ऊन होतं. आणि आम्हाला ब्रेकफास्टसाठी एका ठिकाणी थांबायचं होतं. सो शिवनेरी म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे मी नेहमीच कोकणात जाताना सुद्धा थांबतो, कारण इथे नाश्ता वगैरे खूप छान मिळतं. मी पोहे ऑर्डर केलेले, पण पोहे काही खास नव्हते. सो आम्ही परत डोसा ऑर्डर केला आणि त्यानंतर वडापाव खाल्ला, कारण निखिलचा आणि माझा दोघांचाही वडापाव खूप फेवरेट आहे. इथली कॉफी खूप छान आहे, जर तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. ही ट्रिप आमच्यासाठी मच निडेड ब्रेक होता, कारण की त्याचं ऑफिस, माझं ऑफिस, बेबी, प्रेग्नन्सी या खूप साऱ्या फेज नंतर आम्हाला रिफ्रेशमेंटची खूप गरज होती. सो आम्ही ठरवलं होतं की नियर बाय का असे ना कुठेही तरी जायचं. सो आम्ही महाबळेश्वर चूज केलं, कारण की असंही प्लेस खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही सुंदर असा ड्राईव्ह अवे एन्जॉय करत महाबळेश्वरला 2:30 वाजता पोहोचलो. तुम्ही बघू शकता की खूप सारा फॉगी रोड होता आणि इट वॉज सो ब्युटिफुल दॅट वी जस्ट लव्ड इट. विधानची मस्त झोप झाली होती, त्यामुळे तो खुश होता आणि आम्ही डिस्कस करत होतो की रिसॉर्टवरती फर्स्ट जायचं की मॅप रोडला, पण पाऊस नसल्यामुळे आम्ही ठरवलं की मॅप रोडलाच जाऊया. आणि आम्ही इथे मॅप रोडमध्ये गेल्यानंतर विधानला खूप छान वाटलं, कारण की त्याच्यासाठी हे खूप नवीन एक्सपिरियन्स होता. लाईक कलरफुल फ्लॉवर्स, कलरफुल ट्रीज. सो ही वॉज एन्जॉईंग देअर. इथे रिधानला एक नवीन फ्रेंड भेटला, तो त्याच्याशी खेळत होता. मग आम्ही ठरवलं की थोडी भूक लागली होती, कारण की आमचा लंच झाला नव्हता. सो आम्ही ठरवलं इथेच काहीतरी खाऊन जाऊया. सो इथे सगळ्यात फेमसचे सँडविच, फ्राईज आणि स्ट्रॉबेरी क्रीम आहे, ते आम्ही ऑर्डर दिली आणि मी तोपर्यंत रिधानला खाऊ घालत होते. सो वाईल एन्जॉईंग द व्ह्यू, ही वॉज एन्जॉईंग हिज लंच टू. तोपर्यंत निखिल आला ऑर्डर घेऊन आणि आम्ही मस्त सँडविच खाल्लं. हे रेस्टॉरंट जवळपास 1959 पासून आहे आणि हे खूप फेमस आहे. ऍक्च्युली इथे स्ट्रॉबेरी क्रीम तर खूप छान मिळते. लाईक व्हेनेवर वी कम हेअर, तर आम्ही हे नक्कीच ट्राय करतो. रिधानला हे खूप आवडलं, कारण की त्याचा कलर बघून तो ट्राय करत होता त्याला टच करण्यासाठी. त्यानंतर ह्या सुपर मार्केटमध्ये पोहोचलो, लाईक थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. छान आहे, मस्त. बघूया, हा बघूया, ट्राय करूया त्यातलं काहीतरी. शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. इथे लहान मुलं खेळत होती, त्यांना बघून रिधान खूप एक्साइटेड होता, कारण त्याला खूप छान वाटत होतं. हे वेगळं काहीतरी आहे, लाईक छोटी मुलं जम्प करतात. सो ही वॉज जस्ट ऑब्झर्विंग दॅट. आणि इथे आम्ही काही फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलसाठी. आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं होतं ते मॅप्रो गार्डन पासून जवळच होतं. सो आफ्टर मॅप्रो गार्डन वी डिसाइडेड टू गो टू रिसॉर्ट, कारण की आज आम्ही रिलॅक्स करणार होतो. त्यानंतर अराउंड 5:30 आम्ही रिसॉर्टवरती पोहोचलो. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा.